Hello and welcome. Today we are going to study the lesson 1.4, that is big data and big insight. Okay, first look towards the title closely. Big data, data. Almost all of you are well aware of this word data because you have your smartphones with you. You need internet, and for that you need data, right? 1 GB data, 2 GB data. This data which facilitates you to connect with the internet, and by that to the whole world, to the great information, the sea of information. And big insight, insight means this is the capacity to gain an accurate and deep understanding of someone or something. Okay, एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या क्षेत्राबद्दल, एखाद्या फील्डबद्दल डीप माहिती, accurate माहिती, that is insight. Because of this data, we can get the deep insight into various fields, various aspects, various regions, the world, the whole thing around us. आहे की नाही? आपल्याला सगळं काही मिळतं पाहायला. कशामुळे? ह्या इंटरनेटमुळे. सो मी वर्गामध्ये शिकवताना म्हणत असतो पोरांना की इंटरनेट म्हणजे बस बोल मेरे आका, बोल क्या होना. तो नाही का जिन नसतो, त्या दिव्यावरती असा हात घासला की जिन अवतरतो आणि तो विचारतो बोल मेरे आका. ज्याच्या हातात तो दिवा असेल तो त्याचा आका, मालक. बोल मेरे आका, बोल मालक, काय पाहिजे. इंटरनेट तसंच आहे. बस तुम्ही फक्त तिथे टाईप करा की मला ह्याची इन्फॉर्मेशन दे आणि ती इन्फॉर्मेशन रेडी आहे. पहा, हा फक्त प्रॉब्लेम हा आहे की आपण इन्फॉर्मेशन मागतो कुठली. आपलं जीवन चांगलं करायसाठी अत्यंत मोलाचं काम हा रेडी रेकनर, रेडी टीचर आपल्याकडे अवेलेबल असतो. त्याला तिथंच विचारायचं आहे, हा सांग याचं उत्तर सांग, सांग बरं हे कसं आहे, सांग बरं अलास्का कसं आहे रे, कशाला राहतात तिथे लोक, है ना, इग्लू कसं दिसतं पायासाठी, कसे राहतात तिथे, जाऊ दे रेसिपी तर सांग एखादी. मला ना आज छान सूप बनवायचा आहे, व्हेजिटेबल सूप बनवायचा, रेसिपी सांग, है ना. एनिथिंग यू जस्ट डिमांड अँड इट कॅटर्स, इट प्रोव्हाइड्स इट विथ अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. एक नाही, भर 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 ह्या सगळ्या रेसिपीज, हे सगळे व्हिडिओज. किती जोड आलं नॉलेज, किती डीप नॉलेज आपण मिळवू शकतो. दिस इज इन्साइट. बिग डेटा, बिग इन्साइट. आता एवढं सगळं नॉलेज आपल्याला मिळतं कुठलंही असो, मग ते एज्युकेशन फील्डमधलं असो की स्पोर्ट्स फील्डमधलं असो की रेसिपीज असो की एंटरटेनमेंट असो की काहीही असो. एवढं सगळं नॉलेज अवेलेबल आहे म्हणजे आहे कुठेतरी, स्टोअर आहे ते. तुम्ही आता जसा हा आपला व्हिडिओ माझा बनतोय ना, जेव्हा एखादा 25 मिनिटाचा व्हिडिओ मी बनवतो ग्रामर वगैरेचा कंटिन्युअस, त्यावेळेला त्याला कमीत कमी 1.5 GB ते 2 GBचा डेटा लागतो. पहा, थोडंसं जास्त वाढल्याबरोबर 3 GB वर चाललं जातं. आपल्याला कमीत कमी 720 या रिझोल्युशनमध्ये घ्यावं लागतं ना ते. तर जवळपास 2 GB पर्यंत डेटा धरला जातो आपला फक्त 25 मिनिटासाठी. तर तुम्ही ही मूव्हीज पाहता टेलिव्हिजनवरती, सिरियल्स पाहू शकता, है ना, डान्सेस पाहू शकता, गाणे ऐकता, आणि किती सगळी माहिती याच्यावरती आहे. त्याला स्टोअर करायसाठी किती लागत असेल डेटा, हो ना. ते आहे ते बिग इन्साइट.
किती डेटा लागतो. थोडा छान लेसन आहे हा. थोडासा तुम्ही नवीन जनरेशनची मुलं आहात, यू आर टेक्नो सेव्ही, तर तुम्हाला हे लवकर कळेल मला जे काही सांगायचं आहे ना आता ते. पण आपण लेसनमध्ये घुसण्यापूर्वी जरा त्याची आईस ब्रेकर्स म्हणजेच वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज ना. आईस ब्रेकर्स कशासाठी असतात? वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज असतात त्या, की त्या जर सोडवल्या आपण तर थोडीफार आयडिया समोरच्या लेसनमध्ये काय आहे त्याच्याबद्दलची आयडिया आपल्याला येईल त्याच्यातून. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण आईस ब्रेकर्स पाहू आणि जेव्हा लेसनमध्ये घुसू मी तुम्हाला डिटेल्स समजून ना, बिलकुल सगळं डिटेल्स समजून सांगेल. बरोबर ऐकायचं, बरोबर सांगतो. म्हणजे लेसन जो सांगतो तेच सांगतो, त्याच्या थोडंसं व्यतिरिक्त जाऊन सांगतो. लँग्वेजच्या टीचरना लँग्वेजच्या टीचरनी थोडंसं रेफरन्सेस सगळे सगळे देऊन आपल्याला जे माहिती आहे ते सांगून ते जे काही नॉलेज त्या धड्यामध्ये आहे ते थोडंसं सुपाच्य करायचं असतं, इझी टू डायजेस्ट करायचं असतं. तसा मी करेन. ओके. म्हणून हा धडा थोडासा लांबेल, याचे पार्ट्स जास्ती बनतील. प्रत्येक पार्ट हा व्हिडिओचा ऐकायचा, पाहायचा व्यवस्थित, जेणेकरून तो धडा व्यवस्थित समजेल. ठीक आहे. मी कंटिन्युअस याची एक सिक्वेन्सनी मी तुम्हाला हे व्हिडिओज पोस्ट करणार आहे. म्हणजे हा आपला एक लेसन समजा ना तुम्ही. ठीक आहे ना. मस्त घरी छान आरामात, पर्टिक्युलरली तुम्हाला इंडिव्हिज्युअल तुम्हाला जसं समजून सांगतोय तसं समजून सांगणार ना. त्याच्यामुळे इट विल बी व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. ओके. सो लेट अस स्टार्ट विथ द आईस ब्रेकर्स फर्स्ट. ओके. आईस ब्रेकर्समध्ये पहिली ॲक्टिव्हिटी तो काय देतो माहिती का? तुम्ही तुमचे पुस्तकं ओपन करायचे. ठीक आहे. आणि पाहायचं त्याच्यात काय आहे. पहिली ॲक्टिव्हिटी जी दिली आहे ती ही, नाही ओपन केले तर ती इथे आहेच ना, पुस्तकातलंच मी इथे टाकलेलं आहे, बिलकुल तसंच तसं. ठीक आहे. म्हणजे हे पुस्तकच तुमच्यासमोर ओपन आहे. जरा पहा त्याच्याकडं. गिव्ह बिझनेस सजेशन्स टू द रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्री ऑर कंपनी फॉर द फॉलोइंग सिच्युएशन अँड वन इज डन फॉर यू. वन इज डन फॉर यू. ओके. काय म्हणते? तुम्ही एखादी इंडस्ट्री असेल किंवा कंपनी असेल, त्या कंपनीला तुम्हाला किंवा त्या इंडस्ट्रीला तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे. कशाबद्दल ते त्यांनी सांगितलं आहे. वन इज डन फॉर यू एक आहेच त्यांनी सांगून ठेवलं, तशा पद्धतीनं आपल्याला पाहिजे. आता पहा पहिल्या याच्यात, मेनी पॅसेंजर्स प्रिफर मॉर्निंग फ्लाइट्स between 7 a.m. and 9 a.m. from Mumbai to Delhi. Many passengers prefer, पसंत करतात, मॉर्निंग फ्लाइट्स. मॉर्निंग फ्लाईटनी जायचं. ज्या मॉर्निंग फ्लाइट्स 7 a.m. टू 9 a.m. याच्या दरम्यानच्या ज्या फ्लाईट्स आहेत, मुंबई टू दिल्लीच्या दरम्यानच्या, त्या फ्लाईट्सनी जायचं प्रिफर करतात बरेचसे पॅसेंजर्स. ठीक आहे. मग सजेशन काय द्यायचं आहे? इथे नंबर ऑफ पॅसेंजर्स वाढलेले आहेत, मग इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाइट्स बिटवीन 7 a.m. अँड 9 a.m. ना. नंबर ऑफ फ्लाइट्स वाढवावे लागेल, जेणेकरून ते जे काही पॅसेंजर्स आहेत त्या पॅसेंजर्सला असं खूप थांबून राहावं लागणार नाही किंवा गर्दी होणार नाही एकाच वेळेला तिथे एरोड्रॉमवरती. सो फॉर दॅट नंबर ऑफ फ्लाइट्स वाढल्या की त्यांना कन्व्हिनियंट होईल त्या सगळ्या पॅसेंजर्सला. ठीक आहे ना. कोणाला असं थांबून राहावं लागणार नाही. राईट. देन सेकंड, आता हे आपल्याला करायचं आहे. मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग मीन्स चूजिंग फॉर UPSC MPSC एक्झाम्स. दिस इज द फॅक्ट टुडे. बरेचसे विद्यार्थी आता UPSC आणि MPSC एक्झाम्सकडे वळलेले आहेत. ठीक आहे. तर मग याच्यावर सजेशन काय सांगणार आपण? काय म्हणणार? खूप सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. आपण असं सजेशन देऊ शकतो. विचार करायचा तुम्ही आणि सांगायचं. मी माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला, तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करा, वेगळ्या पद्धतीने विचार करा. ठीक आहे. मी कसा विचार करेन? जर MPSC UPSCच्या मुलांची संख्या वाढली ना, मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर MPSC अँड MPSC एक्झामिनेशन. सो व्हॉट कॅन वी डू? वी कॅन इन्क्रीज दी प्रॉपर कोचिंग क्लासेस or proper coaching for these students
टू प्रिपेअर फॉर MPSC अँड UPSC एक्झामिनेशन, है ना, की ते कोचिंग सेंटर्स आहे त्यांची संख्या वाढवायला पाहिजे. जर आपल्याकडच्या एरियामध्ये पहा की मुलांना एवढी फॅसिलिटी नाही आहे, है ना, तेवढी फॅसिलिटी त्यांना, तेवढे सेंटर्स त्यांना मिळायला पाहिजे जेणेकरून ते MPSC आणि UPSCची प्रिपरेशन करू शकतो. बरोबर ना सजेशन? असं सजेशन आपण देऊ शकतो त्या इंडस्ट्रीला किंवा त्या इन्स्टिट्यूटला. सी बरोबर आहे, सेकंड जमलं. सी आता पाहूया. मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. नाउ दिस इज द कंडिशन की मेनी पीपल, नाउ द नंबर ऑफ पीपल हॅव इन्क्रीज नामडेज. अलीकडे खूप वाढली आहे ती संख्या कमला नेहरू पार्कमध्ये जाणाऱ्यांची. तर मग काय व्हायला पाहिजे, सजेशन कोणतं देऊ आपण? तर पार्कमधला जो वॉकिंग ट्रॅक आहे हा एका वेळेला 2 माणसं चालत असतील तर एका वेळेला 4 माणसं चालू शकतील इतका वाईड करावा, हो की नाही? दोन्ही साईडला लोकांना लिफी झाडं मस्त लावायला पाहिजे किंवा फुलांचे ताटवे उभे करायला पाहिजे जेणेकरून इट विल बी प्लीझंट, त्यांना प्लीझंट वाटेल थोडंफार, हो की नाही? किंवा थोडे एज ओल्ड माणसं असतात, म्हातारे कोतारी माणसं असतात, ते पण पार्कमध्ये जातील, लहान मुलं जातील पार्कमध्ये, तर मग लहान मुलांसाठी थोडे खेळणी ते तिथे टाकायला पाहिजे. मॉर्निंग वॉकसाठी जाणारे पर्टिक्युलरली जी म्हातारी माणसं आहेत त्यांना मधामधात बेंचेसची व्यवस्था करायला पाहिजे. सो दीज थिंग्स वी कॅन सजेस्ट. आपण ह्या गोष्टी तिथे सजेस्ट करू शकतो. करेक्ट आहे? राईट. कम ऑन नेक्स्ट. D. Many people buy clothes from miracle.com on an online shopping site. एक miracle.com नावाची ऑनलाईन शॉपिंग साईट आहे, जशी ॲमेझॉन आहे किंवा बाकी आहे. असली ही एक साईट आहे, इमॅजिनरी साईट केली त्यांनी तयार. समजा ही एक साईट आहे आणि बरेचसे लोक त्याच साईटवरती उड्या मारतात, पर्टिक्युलरली क्लोथ्स विकत घ्यायसाठी, कपडे विकत घ्यायसाठी या साईटवरती मोठी गर्दी करतात. काय करायला पाहिजे मग? विचार करा. आता समजा ह्या साईटवरती माझ्यासारख्या धामणगावमध्ये राहणाऱ्या माणसांनी या साईटवरती ऑफर म्हणजे म्हटलंय किंवा परचेस करायचा प्रयत्न केला आणि ती साईट जर म्हणत असेल वी कॅनॉट रीच टू यू, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही हा माल, मग त्या साईटचं काय अर्थ राहिला आपल्यासाठी? मग ह्यांनी काय करायला पाहिजे? आपलं सजेशन काय असेल? त्यांनी जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, है ना, ह्या सर्व्हिस प्रोव्हायडरची संख्या वाढवायला पाहिजे. सिटीमध्ये जेवढी आहे तशी टाउनशिपमध्ये पण असायला पाहिजे. ठीक आहे ना, इथपर्यंत त्यांच्या सर्व्हिसेस जर पोहोचल्या, आपण जे डिमांड केली आहे ती वस्तू जर इथपर्यंत येऊन पोहोचत असेल, सो इट विल बी गुड. सो सजेशन कुठलं असेल? इन्क्रीज दी नंबर ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स इन द टाउन्स. ठीक आहे ना, सो दॅट इट कॅन रीच अप टू दी टाउन्स ऑल्सो, है ना. आता खेड्यापाड्यानं तर काही जाऊ शकणार नाही आहे, पण ॲटलिस्ट टाउन्सपर्यंत येऊन पोचायला पाहिजे. सो दिस कॅन त्यांची संख्या वाढवायला पाहिजे. कुणाची संख्या? सर्व्हिस प्रोव्हायडर्सची संख्या, जे आपल्या घरापर्यंत वस्तू आणून पोचवतात. ठीक आहे, कारण एवढ्या सगळ्या लोकांची डिमांड वाढलेली आहे, तर मग तिथपर्यंत माल पोचता करता आला पाहिजे ना ह्या कंपनीला. सो दिस कॅन बी ऑर सजेशन. हे सजेशन राहील असं काही नाही, तुम्ही कुठले दुसरं सजेशन देऊ शकाल जे तुम्हाला वाटेल ते. देन ई नेक्स्ट. The viewership on television is more between 8 p.m. and 10 p.m. 8 p.m. to 10 p.m. या दरम्यान व्ह्युअरशिप, लोक टेलिव्हिजन पाहण्याची म्हणजे लोकांची जी संख्या आहे ती खूप जास्त असते 8 p.m. to 10 p.m. मग काय करायला पाहिजे? आता सजेशन काय देऊ आपण यांना? काय करायला पाहिजे? तर असं करायला पाहिजे, म्हणजे मला असं वाटतं की इन्क्रीज द ॲडव्हर्टायझिंग ऑफ दी प्रॉडक्ट्स बिटवीन 8 p.m. to 10 p.m. जर मी कंपनीवाला आहे, मला जर कंपनीला आपल्याला कोणाला सजेशन द्यायचं आहे? कंपनीला, इंडस्ट्रीला सजेशन द्यायचं आहे, तर मी त्या इंडस्ट्रीला किंवा कंपनीला काय सांगेन की बाबा तुमचा जो प्रॉडक्ट आहे ना त्या प्रॉडक्टला या दरम्यान 8 p.m. to 10 p.m. या दरम्यान ॲडव्हर्टायझिंगची फ्रिक्वेन्सी वाढवा, तुमची जास्तीत जास्त ॲडव्हर्टाइजमेंट टाका ते त्याच्यामध्ये. ठीक आहे ना, जेणेकरून मॅक्सिमम लोक तुमचे ॲडव्हर्टाइजमेंट किंवा तुमचं प्रॉडक्ट पाहू शकतील आणि तुमच्या प्रॉडक्टची विक्री झपाट्याने होईल. ॲडव्हर्टायझिंग प्लेज अ ग्रेट इम्पॉर्टंट रोल, माहिती आहे ना.
कंपनी आपल्या प्रॉफिटचा 1/4 पार्ट ॲडव्हर्टायझिंगमध्ये व्यतीत करते, देते ॲडव्हर्टायझिंगला. तुम्ही समजू शकता इतका मोठा पार्ट जर ॲडव्हर्टायझिंगवरती जर जातोय तर ॲडव्हर्टायझिंग त्या कंपनीला किती विक्री वाढवत असेल त्याची. सो ॲडव्हर्टायझिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो या पर्टिक्युलर जिथे सगळ्यात जास्त व्ह्युअर्स आहेत त्यावेळेला जर ॲडव्हर्टायझिंग वाढवली सो इट विल बी गुड. हे सजेशन आपण कंपनीला देऊ शकतो, इंडस्ट्रीला देऊ शकतो. ठीक आहे ना. सो दीज आर नॉट द टिपिकल सजेशन्स. यू कॅन सजेस्ट एनिथिंग यू वॉन्ट. ठीक आहे ना. ऑल राईट. म्हणजे माझं म्हणणं कसं आहे माहिती आहे का, आता मी हे दिले ते हे रिप्रेझेंटेटिव्ह बेसिसवरती दिलेले आहेत. तुम्ही स्वतःचा विचार करा. द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज युअर थिंकिंग, युअर सोल थिंकिंग, युअर ओन थिंकिंग. दॅट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. लक्षात ठेवायला. हां, कधीही अशी कॉपी करत जायचं नाही. हे फक्त कन्व्हिनियन्ससाठी मी दिलेले आहेत आन्सर्स. ठीक आहे. तुम्ही अजून काय विचार करू शकतो आपण ते पहा, लिहा. लिहिणे पण महत्त्वाचं आहे. विचार करणे आणि लिहिणे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरं, है ना. आपल्याला जर एक्झामिनेशनची तयारी करायची असेल तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. कम ऑन नेक्स्ट. समोरचं पहा, दिलेले आहे की पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. वेगवेगळ्या सोर्सेसमधून लोकांना इन्फॉर्मेशन मिळते. कॅन यू नेम अ फ्यू. एक दिलेलं आहे त्यांनी की सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये एक आहे फेसबुक. फेसबुकवरून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, बरीच इन्फॉर्मेशन मिळते. आपल्या जशी मित्रांची इन्फॉर्मेशन मिळते, त्यांनी केलेल्या घडामोडीची इन्फॉर्मेशन मिळते, तशीच बाकी एंटरटेनमेंटबद्दल पण मिळते. एज्युकेशनल साईट्स पण तिथे प्रोव्हाइड करतात फेसबुक. ठीक आहे. सो दॅट इज द सोर्स ऑफ नॉलेज. असंच अजून काय काय आहे. there is a list of all these various sites or various things which provide information up to us, like WhatsApp. येते की नाही इन्फॉर्मेशन WhatsApp. आता तर खूपच लॉट ऑफ इन्फॉर्मेशन हॅज बीन पास्ड. काही करेक्ट असते आणि काही बिलकुल चुकीचे असते, पण पोचते मात्र. ओके. म्हणजे व्हॉट्सॲपवरून आलेलं सगळं काही खरं असतं असं नाही. मोठे छान छान व्हिडिओज पाठवतात, काहीची काही माहिती पाठवतात. डोकं खराब करणाऱ्या पण माहिती व्हॉट्सॲपवरून येतात. डॉक्टर राहिले दूर, व्हॉट्सॲपचा एक स्वतःचाच डॉक्टर तयार झाला की तर लोक सांगतात की सकाळी उठून निंबूचं पाणी प्या आणि हे असं करा, तसं करा, तसं करा. खोकला येईपर्यंत लोक ते निंबूचं पाणी पितात. असा डॉक्टर कामाचा नाही बरं. पण काही काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन सुद्धा व्हॉट्सॲप देते. सो आपण ठरवणारे आहोत बरं आता या नवीन युगामध्ये की कुठली माहिती करेक्ट आहे, बरोबर पहा आणि तीच ॲक्सेप्ट करायची. फेसबुकचंही तसंच आहे. व्हॉट्सॲपचं जे आहे तेच फेसबुकचं आहे. फेसबुकवरून सुद्धा रॉंग इन्फॉर्मेशन मिळू शकते, नाही असं नाही. बट स्टील दे आर दी सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. अजून काय आहे. आपल्याला व्हिडिओज कुठून मिळतात. मॅक्सिमम आपण कुठून पाहतो. दॅट्स राईट, यूट्यूब. है ना. यूट्यूबवरून किती ट्युटोरियल्स पाहायला मिळतात. खूप सगळे ट्युटोरियल्स पाहायला मिळतात. ज्या गोष्टी एखाद्या वेळेला पुस्तकातून आपल्या क्लिअर होत नाहीत त्या व्हिडिओजमधून क्लिअर होतात. आता माझा व्हिडिओ जसा तुमच्यापर्यंत पोहोचतोय तसा हा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत अजून जाऊन पोचेल, है ना. जसा तुम्हाला थोडा फायदा होईल याचा तसाच इतरांना सुद्धा फायदा होईल. सो माझ्यासारखे बरेच लोक आहेत अशी इन्फॉर्मेशन देणारे, चांगली व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन देणारे लोक. सो यूट्यूब थ्रू व्हिडिओ प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. अजून ज्याला आपण जास्ती टच नाही करत असा ट्विटर आहे. ट्विटर मोठ्या मोठ्या लोकांचे ट्विटर हँडल असतात. PM मोदी, अमिताभ बच्चन हे मोठे मोठे जे डिग्निफाईड माणसं आहेत ना, ही माणसं ट्विटरमधून आपले विचार व्यक्त करत असतात. ठीक आहे ना. तुझं ट्विटर इज ऑल्सो अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. अँड सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्यासाठी महत्त्वाचं, विकिपीडिया. हा विकिपीडिया तुम्हाला इट्स अ रिच सोर्स ऑफ नॉलेज. बरेचसे लोक याच्यावरती भरोसा ठेवतात. त्याचं कारण काय माहिती आहे का, याच्यामध्ये बरीच गोष्ट ऑथेंटिक असतं. पण याला ऑथेंटिक असं मानता येत नाही जोपर्यंत आपल्याला ते ऑथेंटिक बुक्समधून मिळत नाही तोपर्यंत. बट स्टील या विकिपीडियानं बऱ्यापैकी ऑथेंटिसिटी तयार केलेली आहे. सो विकिपीडिया इज ऑल्सो अ ग्रेट सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, स्पेशली इन द फील्ड ऑफ नॉलेज. तुम्हाला काहीही पाहिजे असेल, कुठल्याही देशाची माहिती पाहिजे असेल, कुठल्याही समाजव्यवस्थेची माहिती पाहिजे असेल, कुठल्या व्यक्तीची माहिती पाहिजे असेल, जस्ट गो टू विकिपीडिया अँड टाईप द वर्ड or the thing you want to search for and you will get the information. ठीक है ना.
सो दीज वर द आईस ब्रेकर्स. तुम्ही आत्ता पहिल्या याच्यापासून ते शेवटच्या याच्यापर्यंत पाहिलं आहे ना, हे कशाबद्दल माहिती, कशाबद्दल सांगायचा प्रयत्न करते. येस, the lesson is trying to tell the things which are available online or the use of internet in various fields. ठीक है ना. So this is something about आईस ब्रेकर्स. ठीक आहे. मग आता आपण ॲक्च्युअल लेसनला सुरुवात करूया.